स्वागत आहे भावानं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओची सुरुवात होती अहमदाबादमधून आणि आपली गाडी 2 दिवस झालं काय लोड नव्हती होत. आज फायनली लोड करायला लावलेली आहे. थोड्यात लोड होईनच आणि एमटी गॅरेट भरायचीच आपल्याला. एमटी गाडी लावलेली भरायला आणि इथं निघलेलं आहे साप. तेव्हा हे चालू आहे यांची तयारी काढायची. साप त्याने जायचं दुसरीकडे गेलेलं आहे. धक्को मार दिया हमने धक्को मार दो मित्रांनो एवढा साप आहे गेला फायनली आतमध्ये या सेटचा आयडिया होता तो चेक करते आहेत का काय साप. जंगल में हाय करतो एमटी कॅरेट लोड आणि इथून आपल्याला जायचं बागात. इथून जायचं आपल्याला 7-8 किलोमीटर बागात जायचंय. भेटू तुम्हाला बागात जाऊन. फायनली मित्रांनो नाश्ता करायला थांबलेलो आहे. हे बघू शकता निलेश, कुणाल आणि बोले बाबा. नाश्ता आपली गाडी तिकडे लावलेली आहे पार्किंग मध्ये. फायनली भावानं आलेलं आहे बागामध्ये. हे बघू शकताय हे आपल्याला लोड करायचं गाडीमध्ये. बघा कसलं भारी दिसते ना. आता बघा आंघोळ बिंघोळ झालेली आहे, फ्रेश झालेलं आहे. पाणी चांगलं होतं आणि इथं एवढी गरमी होती ना, भयानक गरमी आहे. त्याच्यामुळे आंघोळ करायला लागली. सकाळी बी केली ती, आत्ता बी केली. इथं बागेपाशीच गाडी लावलेली आहे. लोड पॅकिंग चालू आहे. कधी लोड होईल काय सांगता येत नाही. संध्याकाळी लोड होईल, कमीत कमी 8-9 वाजता लोड होईल गाडी. पहिले भावानं आपल्या गाडीमध्ये लोड होणार आहे डाळिंब आणि ते घेऊन जायचे कटक भुवनेश्वर. ते पडतं ओडिसामध्ये. आणि झोपलो होतो 3-3.5 घंटे झोपलेलं होतं. लेबर लोककडे जाऊन आलो आणि त्यांना विचारलं किती टाईम लागेल. ते तर डायरेक्ट त्यांनी सांगितलं मला 11 वाजता. आणि आपली गाडी इथे लावलेली. मग अशी आंघोळ करायची होती त्याच्यामुळे काय बाकीचं ना आलं. खायला एवढं भारी लागतं ना भावाने. एक नंबर माल आहे. बघू किती वेळात लोड होती. रन राहणार आहे 1850 किलोमीटरचा. तिसऱ्या दिवशीची मंडी राहणार आहे ती. आणि बघू काय काय घडेल ते मी तुम्हाला दाखवत राहीन. माझा हा पहिलाच ब्लॉग आहे. जर आवडला तर शेअर करा आणि लाईक बी करा. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे GM ट्रक. हे बघा आपली गाडी इथं लावलेली आहे. नजर चेक करा, एक नंबरचा व्ह्यू यायला. फायनली भावानं सकाळचे वाजलेले 4 आणि आपली गाडी आताच लोड होती. लय लेट केलं आहे ना, सकाळीच केली डायरेक्ट इथं. भावानं नेक्स्ट डेचा व्हिडिओ बघताय तुम्ही. आपली गाडी थोडी राहिलेली लोडिंग व्हायची. लोडिंग करू आणि पॅक करू चालू आहे ना आपली जर्नी. थोड्याच वेळात अर्धा 1 तास लागेल फक्त. मित्रांनो गाडी झालेली बांधून. हात चेक करा, फुल मेहनत आहे. आता आवडतो निघतो. आता एक अर्ध्या तासात निघा अजून. ॲडव्हान्स काय आलेला नाही आहे. बागेत भरलेली गाडी. घेतलेला आहे, ट्रॅव्हल घेतला आहे. तर आंघोळ बिंघोळ करू. गाडी बघा एक नंबर बांधलेली आहे. बघा रायपूर पट्टा. निघतो आता थोडंसं फ्रेश होतो आणि निघतो आता लगेच थोड्या वेळात. इथं लेबर लोक इथे होते करायला आलेले. बघा वाटेने कुठं आंघोळ भेटत नाही त्याच्यामुळे म्हणलं इथंच करून जा आंघोळ. हे बाग होता. चालले आता गाडीत जातो, साईड बीड घालतो आणि निघतो. आता इथून एक
ॲडव्हान्स सीन म्हणले ते दोन्ही कॉलेज तर ॲडव्हान्स घेतो आणि निघतो. त्या का आपली पिल्लू बांधून बिंदून ठेवलेली आहे. निघायत आहे. कोणाला बसल्या चालवायला आणि बसले साईडला तर निघतो. इथून एक डिझेल टाकावं लागेल आणि डिझेल टाकून लगेच निघतो थोड्या वेळ. बसलेले चालवायला फुल ट्रॉफिक जॅम आहे. रेल्वे आत्ताच येऊन गेली आहे. रेल्वे गट करतात पास हळूहळू. एकदम सावकाश पास करावं लागेल आपल्याला. समोर रिक्षा पण पाळलाय. आता फुल ट्रॉफिक करणार अजून. त्याला रशी मारायची सिस्टीम आहे. कधी चालू करतो काय माहिती. अजून फुल जाम आहे इकडं. आपल्या मागे बी सगळ्या गाड्यात लाव. त्यांचा विचारच चेंज झाला. डायरेक्ट ढकलीतच निघाला त्या. ट्रॉफिक व्हायचा सीनच नाही केला त्यांनी काही. आणि माझा रोड गेलेला हे जातो भुजला आणि हे जातो अहमदाबादला. 8:30 वाजलेले आहेत आणि आता निघलेलो. आणि या मामा भेटलेले आम्हाला इथं. ती मामाची गाडी तिकडं. गरीब माणूस चहा बी घेऊ मामा सोबत. तुम्ही सांगा काय समोर टोल ना काय आपलं डिझेल बी संपणार आहे. डिझेल बी घ्यायचं आपल्याला. आणि इथून अहमदाबाद राहिला असेल 60 किलोमीटर राहिला असेल अहमदाबाद. का समोर टोल उसके लिए साथ में एक भाई चाहिए. टोल लागर येऊन लागलेले थोडस जाम. एक आलेले भावाने बघू शकताय. आणि हा ब्लॉग इथंच एंड करत आहे. आणि भेटू एक नंतर नवीन चांगल्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.